जय जितेन सर्वांना सुरेखा सेन किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पापड रोल म्हणजे फ्रँकी. हे तांदळाचं वाफवलेलं पापड आहे, जी लिंक तुम्हाला आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल. तुम्ही मक्याचेही पापड वापरू शकता. आता आपण ह्याला भिजून ठेवणार आहोत. ह्याला असं 10-15 मिनिटं पाण्यामध्ये भिजून घ्यायचंय माऊस पर्यंत, किंवा तुम्ही ताज्या पापडाचंही करू शकता बिना वाळवलेलं. हे भिजून झालेलं आहे, त्याला काढून घ्यायचंय. आता आपण हे टोमॅटो, काकडी आणि कोबी बारीक चिरून घेणार आहोत. आता याच्यात कोबी, टोमॅटो आणि काकडीचे कापलेले तुकडे घालून घेतले आहे. आता याच्यामध्ये थोडस चाट मसाला घालायचा आहे, थोडस जिरेपूड, आता थोडीशी धनेपूड, थोडस मीठ आम्ही लावून घालतोय, थोडस तिखट. आता याचा रोल करून घ्यायचा आहे. आता याला आपण तव्यावर घालून घेऊया. तव्यावर थोडं तेल सोडून घेतलेलं आहे, त्याला पलटून घेऊया. आता याला काढून घेऊया. अशा प्रकारे सगळे करून घ्यायचे. तुम्ही याच्यात कांदाही घालू शकता. आता याच्यात आपण थोडं कणीस पण घालणार आहोत. थोडस चाट मसाला घालून घेतलेला आहे, थोडस धनेपूड आणि थोडस जिरेपूड, थोडीशी कोथिंबीर, थोडस मीठ टाकून घेतलेलं आहे. आता थोडस तिखट, थोडेसे कणसाचे दाणे. आता याला फोल्ड करून तव्यावर घालून घ्यायचंय. आता याला पलटून घेतलेलं आहे. हे काढून घेऊ. आता हे झालं आपलं पापड रोल तयार. तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका. लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत जय जिनेंद्र आणि आमची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.